पुढच्या फेरीत त्यांनी प्रवेश मिळवला आहे. तर निश्चितच त्यानंतर आता दुसरा सामना आपण पाहतोय मैदानात खेळला जातोय. तो या दोन संघामध्ये एकीकडे पाहत असाल आरपी लायन वाडा आणि त्याच्या विपक्षात मात्र कुडूस इलेव्हन अशी ही लढत आता 3 षटकांची असेल. आणि प्रथमतः टॉस जिंकताना कुडूस संघ मैदानात दाखल होतोय तो फिल्डिंग करण्याकरता. ज्या संघाने देखील आपली ताकद दाखवली होती या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ करताना, तशीच चांगली कामगिरी आपण पाहिली असेल वाडा संघाची देखील झाली. आणि आता बघूयात वाडा संघाकडून देखील चांगली बॅटिंग होईल का. तशी पण मग अशी मागच्या सामन्यातून बॅटिंग आली. प्रथमतः सुपोटी संघाने 40 धावा ठोकल्या 3 षटकामध्ये. तशा प्रकारचा जर खेळ इथे झाला वाडा संघाकडून तर निश्चितच एक चांगली टक्कर ते देऊ शकतात कुडूस संघाला. तर क्रिकेटमध्ये नुकतं आपल्या प्रिडिक्शन करावं लागतं, थोडेसे अंदाज बांधावे लागतात. प्रत्यक्ष मात्र घडतं वेगळंच, कारण प्रत्यक्ष आपण मैदानाच्या बाहेर जे अपेक्षित असतं ते मैदानात गेल्यानंतर त्याचा कधी कधी नक्कीच हिरमोड होतो का त्याप्रमाणे खेळ होत नसतो. असं देखील चित्र आपण अनेक वेळा पाहतो. परंतु आज खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह विचार ठेवावा लागेल दोन्ही संघांना की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. यात इथे खेळलं तर निश्चित हे पॉझिटिव्हपणा आपल्याला चांगला फायदेशीर मिळू शकेल. चला आता वेळ घालू नका, बॅट्समन पाठवा आपल्या लगेचच मैदानामध्ये, कारण फिल्डिंग देखील सजली जाते येतं मैदानातून. तर आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि निश्चितच या स्पर्धेकरता आमच्या ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेला त्यांचा सुद्धा मी इथे पुन्हा एकदा उल्लेख करू इच्छितो. प्रथमतः आपण या स्पर्धेला पाहतोय जे पारितोषिक आम्हाला लाभलेत आणि सर्वात मोठं योगदान लाभलं या स्पर्धेला. आणि खूप मोठं मग त्यासाठी हृदय लागतं, खूप मोठं मन लागतं. ते मन मोठं करून या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक दिले ते आदरणीय सन्माननीय नामदेवजी धनगरे साहेब, ज्यांनी 1 लाखाचा पारितोषिक या स्पर्धेला दिला प्रथम विजेत्या संघाला. आणि त्याचसोबत आमचे जे सगळे व्यवस्थापन कमिटी आहे त्या सर्वच सभासदांसाठी किंवा आमच्या ज्या सर्व आयोजक आहेत त्याच्यासाठी मात्र टी शर्टची व्यवस्था करून दिली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर खाडे साहेब आपण पाहतो या स्पर्धेकरता सर्व चेंडू जे मैदानात लागतील ते सगळे चेंडूची व्यवस्था त्यांनी केली आहे स्पर्धेकरता. त्याचबरोबर जीवेश महेश वेखंडे वाशिंद यांनी सन्मानचिन्ह दिलेत. जे आपले पाहुणे येत आहेत त्या पाहुण्यांचा आपण असा आदर सन्मान जो करतोय त्यासाठी मात्र सन्मानचिन्ह त्यांच्यामार्फत या स्पर्धेकरता दिली गेली आहेत किंवा त्यांची स्पॉन्सरशिप त्यांची मिळाली या स्पर्धेसाठी त्या रूपाने. त्यानंतर आपण पाहतोय पुढचे आमचे जे आणखी एक सन्माननीय पाहुणे आहेत यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य दिला. परंतु आपण सध्या जसं जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे नावं सांगत जाऊ. या आमच्या आयोजन कमिटीच्यासाठी मात्र जे खूप मोठं योगदान त्यांनी दिलं आहे. आणि आता आपण खेळाकडे वळतोय. लगेचच सामन्याला सुरुवात होताना आमचे दोन्ही ऑफिशियल देखील तयार झालेत मैदानातून. दोन्ही पंच पुन्हा एकदा आपण पाहतोय. तर सुरुवात मात्र होईल या खेळामधून. या षटकातील नवीन षटकाला सुरुवात होईल, नवीन सामन्याला सुरुवात आहे. महेश जाधव आपल्या बॉलिंग मार्क करत असतील. आज आपण महेश भोईर यांना थोडंसं मागे घेतलं आहे आणि महेश जाधव सुरुवात करतील पहिल्या षटकाला पॉवर प्लेच्या. पहिला चेंडू मात्र अगदी ऐनल शेख आपण होता एका आजच्या घडीला एक चांगला फलंदाज म्हटला तो वाडा संघाचा. त्याच फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवर थांबवलं गेलं आहे, कारण महेश आणि रुपेश लोखंडे इथे मात्र पाहतोय ऐनुल शेख आणि रुपेश लोखंडे जोडी मैदानात वाडा संघाकडून आरपी लाईन संघाकडून जी सुरुवात करते. अशा वेळेस मात्र महेश जाधवनी सुरुवात डॉटने केली आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणं हेच प्रत्येक गोलंदाजीचं एक स्वप्न असतं की चांगल्यापैकी आपण गोलंदाजी करून आपल्या संघाला हातभार द्यायचा, चांगली सुरुवात द्यायची. आणि त्याच इराद्यात मात्र पहिला चेंडू त्याने हाताळला गेला आहे डॉट स्वरूपात. तर पुढचा चेंडू यायचा आपले वेट केला आणि त्यानंतर चेंडूवर थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडू लागले पंच केला गेला की ज्यावर फलंदाज सहजतेने एक सिंगल लावत आहेत. त्यांना माहिती की कुडू संघ अतिशय खडूस वृत्तीचा खेळाडूंचा संघ आहे, कारण सहजासहजी हार न पत्करणारी कामगिरी त्यांची नेहमीच होत असते. आणि त्यांच्या विरोधात थोडंसं आपण चांगला खेळ केला पाहिजे हे वाडा संघाला देखील ठाऊक आहे. बघूयात रुपेश लोखंडे यांचा खेळ सर्वात महत्त्वाचा असेल आजच्या दिवसाचा, कारण त्यांची जर बॅट चालली इथे चालली जशी गेले मागच्या सामन्यात चालली तशापरी चालली तर नक्कीच या सामन्यातून त्यांना चांगल्यापैकी धावा येऊ शकतात संघाला. पुढचा चेंडू त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळणं पसंत केलं. त्यांना माहिती आहे की महेश चांगली गोलंदाजी करतायत मैदानातून आणि अशा वेळेस थोडंसं आपण थांबून खेळलं पाहिजे, चांगल्या चेंडूचा सन्मान करत राहिला पाहिजे. वाईट चेंडू जेव्हा येईल त्यावेळेस फटके मोठे मारले पाहिजेत हे देखील ते जाणत आहेत. आणि आत्तापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू संपताना संघाची धावसंख्या 2 जी धावफलकावर जोडली गेली आत्तापर्यंत. निश्चितच चांगलं हे वातावरण. आता मात्र सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय मैदानातून, जो ढगाळलेलं वातावरण थोडंसं मागे गेलं आहे. आणि त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस बघा, अगदी चेंडू टप्पा अचूक ठेवला तर आपण तो आलं आय नो थोडीशी घाई करून गेले मी म्हणे, थोडंसं त्यांची बॅट अगोदर फिरली. चेंडूची प्रतीक्षा करणं गरजेचं असताना एसटीला अगदी चिकटून उभे आहेत होंडो, एक टेनिस विषयाला चमकता सितारा. अजूनही सातत्याने त्यांची कित्येक वर्ष आपण त्यांचा खेळ पाहतो, मग ते कुठलेही क्षेत्र असू देत, फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू देत, या क्षेत्रात नेहमीच उजवी त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला नेहमीच मिळते. ते एसटीला अगदी चिकटून आहेत. आणि हा पुढचा चेंडू यायचा
ऑफ ड्राईव्ह केला गेला, तिथे शतक जरूर चेंडूवर येतात तोपर्यंत सहज त्यांनी सिंगल धाव. तर एक एक धाव घेतात पण पाहतो आतापर्यंत धाव सगळ्या पलकाव लागली ती 3 धावा. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. तर या षटकात अगदी तोला मोलाची गोलंदाजी पाहतो, पण विकेट टू विकेट अगदी स्टंपचा मारा ठेवला आहे महेश यादवने. आणि आज नक्कीच एक वेगळी रणनीती घेऊन मैदानात उतरला तो कुडूस 11 संघ. कारण आज महत्त्वाचे सामने खेळायचे, त्या दृष्टीने मात्र प्रत्येक संघाने आपली एक वेगळी नियोजन केलं असतील सामन्याचा. आणि हा देखील खूप सुरेख चेंडू टाकताना फलंदाजांना मात्र बीट केला आणि षटक देखील संपला गेला. अशा प्रकारे चांगल्या षटकाची खेळ संपला गेला. भलेच विकेट जरी मिळाली नसली तरी या षटकात धावा रोखण्याचं काम खूप बखूबी निभावलं आहे ते कुडूस 11 संघाकरता महेश जाधव यांनी. आणि पहिल्या षटकात फक्त खर्च केल्या त्या धावा त्या 3. तर रायनुल आणि रुपेश सारखे 2 चांगले फलंदाजांना मात्र थांबवण्याचं यश इथे मी म्हणेन मिळवलं किंवा ते साध्य करून दाखवलं या गोलंदाजाने. आणि त्यानंतर पॉवर प्ले देखील संपला गेला आहे ते षटकातलं. तर भगवा करंडक सातत्याने आपण पाहतोय अतिशय सुंदर आयोजन आणि खरोखरच मेहनत मात्र खूप घेतली आहे या आयोजकांनी. जेवढं कौतुक त्यांचं करावं ते थोडंच आहे. अगदी आपण पाहतोय गेले 5-6 दिवस त्यांनी आम्हाला जे प्रेम दिले स्पर्धेकरता आणि त्या विशेष आमची जी खास विशेषतः काळजी घेतली. आमच्या सर्वच जे आमच्यानं सहकार्याने आमचे जे सहकारी आहेत, मग पंच असतील, आमचे सावली क्रिएशनचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर आमचे स्कोरर असतील किंवा अन्य जे काही व्यक्तिमत्व आहेत, त्या सर्वांचीच खूप त्यांची चांगली व्यवस्था त्यांनी केली आहे स्पर्धेकरता. आणि त्यामुळेच नक्कीच मी धर्मवीर प्रतिष्ठानचं देखील धन्यवाद व्यक्त करेन त्यांच्या संपूर्ण आयोजकांचं. परंतु दरम्यान नवीन षटकाला सुरुवात आणि नवीन गोलंदाज पाहतोय मैदानातला सुरू होताना ते चिराग भानुशाली ज्यांनी खरंच अर्थाने मागच्या 2 सामन्यात खूप चांगला मारा केला होता. आणि आता बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करते. त्याचा अगदी फिरकी नेहमीच यशस्वी संघाला देते आहे. डावखुऱ्याचा प्रभावी मारा. मात्र हा पहिला चेंडू टप्पापर्यंत तो चेंडू थोडासा बदलत होता, थोडासा लेगस्टिकडे निघत होता. कारण दोन्ही बाजूला अगदी चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. कट्टर गोलंदाजी करण्यामध्ये अतिशय माहीर गोलंदाज. आणि एक मोठ्या फलंदाजांना त्यांनी अगदी निश्चितच विचार करायला लावला आपल्या गोलंदाजीने. आणि बऱ्याच वेळ बादसुद्धा केले. बऱ्याच चांगल्या मोठ्या फलंदाज अगदी प्रोफेशनल जे खेळाडू आहेत त्यांना देखील त्यांनी बऱ्याच वेळ बाद केला आहे. तर आज पाहूयात या सामन्यातून वाडा संघाच्या विरोधात त्यांची ही रणनीती पाहायला मिळते आहे. चुकतेने सुरुवात तर केली आहे पहिला चेंडू डॉट टाकताना, त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू आयनुल शेख यांना मात्र पूर्णपणे अगदी थांबून ठेवले, रोखून ठेवले. पण इथं चेंडू बराचसा बाहेर पडला आणि वाईट. त्यामुळे एक्स्ट्रा धावाच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 4वर. तर आयनुल एरवी मात्र अगदी अटॅक करत असतात, त्या बॉलरच्यावर अगदी धुमाकूळ फटकेबाजी करत असतात. आज मात्र चेंडू प्रत्येक चेंडू त्यांना अगदी निरखून पारखून खेळावा लागतोय. आणि या दरम्यान चेंडू वाईट झाला होता, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज चिराग पुन्हा एकदा फसवलं जाते. यावेळी फलंदाजांच्या शरीराचा भेद घेतला चेंडूने आणि लेग बाय स्वरूपात का होईना एक धाव येते संघासाठी. ज्या धावा जर बॅटिंग येत नाही तर मात्र अगदी अशा प्रकारे धावा येणं महत्त्वाचं असेल ते या खेळामधून. आणि त्यामुळे ही एक धाव आली ती एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या पोहोचते फलकावरती 5 या अंकावर 5 रन. बघा स्कोअर असं अपेक्षा होती की वाडा संघ एक चांगली फायटिंग सुरुवात करेल, चांगल्यापैकी टोटल उभी करेल मैदानातून. परंतु पहिल्या 2 षटकात जर पाहिलं पण तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी सध्या होते आहे. पहिलं षटक तर महेश यांचं खूपच यशस्वी झालं की ज्या षटकात जरी विकेट नसली तरी धावा त्यांनी फक्त 3 दिल्या. आणि या षटकात आतापर्यंत 2 चुका तर गोलंदाजकडून एक झाली वाईट टाकताना आणि त्यानंतर एक लेग बाय झाली. पण तो फिल्डिंगमध्ये थोडंसं तकदिली होते, बदल केला जातो. कारण त्यांना माहिती आहे रुपेश लोखंडे हा फलंदाज जास्त वेळ थांबणारा नाही आहे. त्यांची जर एकदा बॅट लागली की ते फटके मोठे मोठे मारत असतात आणि कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याची या दृष्टीने मात्र फिल्डिंग सजवली जाते आहे ती मैदानातून. आणि त्यानंतर षटकातील आता पुढचा चेंडू. तर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज चिराग यायचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद होतील कारण एस टी मागे जे उल्लेख केला की अगदी एस टीला चिकटून होते होंडो, त्यांनी अगदी ही संधी साधली. फलंदाजांना मात्र एस टीचीत बाद केलं आणि रुपेश बॅक टू द पिव्हिलियन.
आघाडी परतलाय संघाची स्थिती तेवढीशी चांगली नाही आहे. फक्त 5 धावा फरक लागल्यात आणि 2 गडी बाद. सॉरी, एकच गडी बाद झालाय कारण घरचं इथे फलंदाजचा एक बाद झाला. सॉरी. दरम्यान आपण नवीन फलंदाज मात्र मैदानात येत आहेत. तेजस, आयनुल शेख आणि रुपेश. आपण हे खेळ जोडी पाहत होतो. त्यातील रुपेश मात्र बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज तेजस. यायचा फटका तर नक्कीच चांगल्यापैकी फटकावला गेला, परंतु शतक पासून दूर राहिला आणि त्यावर फलंदाजांनी दुसरी धाव घेण्याची मात्र इथे हिंमत दाखवली आहे आणि फेक मात्र चांगली नव्हती. निश्चितच असं वाटलं की इथे बाद होण्याची संधी होती, परंतु ती दवडली गेली आणि याचाच फायदा घेताना सहजतेने 2 धावा येत आहेत बॅटमधून तेजस यांच्या. त्यामुळे संघाची धावसंख्या पाहिली तर आता पोहोचली फलकावरती 1 गडी बाद होताना आतापर्यंत 7 धावा, 7 रन. 4 चेंडू इथे खेळ संपतो. या षटकातला देखील आपण एक चांगला मारा पण बाहेर तसाला सध्या चिराग भानुशालीच्या मार्फत, कारण अतिशय एक डावखुऱ्याचा प्रभावी गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. सातत्याने मात्र नेहमीच चांगली कामगिरी करत असतो आणि आज देखील आपल्या संघाला एक चांगल्यापैकी ते साथ देत आहेत चांगली गोली करताना. कारण या संघाचा जर विचार केला तर चांगले चांगले आपण संघ पाहतील, खेळाडू पाहतोय ज्यांचा खूप मोठा अनुभव आहे. महेश जाधव असतील, महेश भोईर असतील, होंडो असतील, त्यासोबत योगेश चौधरी असतील, त्यानंतर गौतम पटेल असतील. हे अशा अनेक मोठे मोठे खेळाडू आपण गेले कित्येक वर्ष या संघामध्ये पाहतोय आणि आज देखील तो त्यामुळे संघ ताकदवार पाहायला मिळतो. या स्पर्धेतून चांगली त्याची ही कामगिरी राहिली आहे आणि आता देखील चांगली कामगिरी ते करतायत त्या सामन्यामध्ये. परंतु बघूयात इथे संघ वाडा संघ कशाप्रकारे त्याला प्रतिकार करून धावा करेल ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण धावा आवश्यक आहेत. खूप सध्या धावा खूप कमी पाहायला मिळतात. जर फाईट तुम्हाला करायची आहे तर फायटिंग टोटल झाली पाहिजे मैदानातून. एक सन्मानजनक धावसंख्या कशा प्रकारे होईल याकडे त्यांना बॅटिंग करावी, की त्या दृष्टीने मात्र बॅटिंग करावी लागेल. तर चिराग थोडंसं वेळ घालू नका, जास्त बराचसा वेळ जातोय मैदानामध्ये. या षटकातील पुढचा चेंडू याचमध्ये अगदी लास्ट मोमेंटला एक चांगला फटका पाहायला मिळाला, पण तो क्षेत्ररक्षक अगदी मागे होते उभे आहे चेंडू फील्ड करण्याकरता. त्यामुळे फक्त 1 धाव लेग बाय स्वरूपात का होईना ती देखील इथे मिळती आहे. एक धावेने संघाची धावसंख्या तर पोहोचली ती आत्तापर्यंत 1 गडी बाद 8 अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपतोय षटकातला, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे इथे आणि निश्चितच हे चांगलं क्रिकेट असं आपण पाहतोय, कारण चेंडू आणि फळीचा मात्र हे संघर्ष आज मोठा होणार आहे सामन्यातून. भगवा कर्णक आज शेवटचा दिवस आहे. प्रेक्षकांना अगदी खरोखरच या पहिल्या 5 दिवसामध्ये अतिशय मोहित करणारी सामने, मोहित करणारे खेळ आपण पाहिला असेल आणि या षटकातून आता अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. याच मात्र चांगला फटका, अगदी ताकदवर फटका आणि चेंडूला पाठवून दिले सीमेपर. उत्तुंग असा षटकार. याचसाठी मात्र जाणले जात आहेत फलंदाज ते आयनुल शेख आणि लास्ट चेंडूवर मात्र एक प्रहार करताना चेंडू अगदी आरपार सीमेपार केले. त्यामुळे संघाची धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचली ती आत्तापर्यंत 2 षटका समाप्तीनंतर 7च्या गतीने धावाल्यात त्या 14 धावा. तर सूरज, तुम्हाला काय वाटतं? इथे आपण पहिल्या 2 षटकाचा खेळ झाला आहे. वाडा संघाने सुरुवात तर केली, आतापर्यंत फटक्याबाजीला सुरुवात करतायत ते आता आणि पुढचं एकच षटक बाकी राहिलं. तर तुम्हाला किती अंदाज वाटतो की 14 धावा झाल्यात, अजून किती धावा व्हायला तर ते चांगली फाईट करू शकतात कुडू संघाच्या विरोधात? निश्चित स्वरूपाने या षटकाराने मात्र फायटिंग टोटलमध्ये येण्याला संधी मात्र असेल. पुढच्या षटकामध्ये जर 2 षटकार बसले तर नक्की धावसंख्या 30+ जाईल आणि 30+ धावसंख्या या मैदानात फायटिंग टोटल मात्र उभी राहील. बॉलिंग अटॅक तेवढाच मात्र चांगला RP लाईनचा सुद्धा जसा कुडूस 11 टीमकडनं आहे, परंतु गोलंदाज ज्या पद्धतीने अंतिम षटक सौरभने घेतले त्या दृष्टिकोनातून विकेट टेकर बॉलरला आणलं गेलंय. त्यामुळे बॅटरांची सत्वपरीक्षा लागेल, परंतु 2 षटकार बसणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच तुमच्या मताला मी सहमत असेल, कारण वाडा संघाची ताकद आपल्याला माहिती आहे. त्यांच्याकडे देखील सुंदरसं फिल्डिंग करणारे खेळाडू आहेत, त्याचबरोबर गोलंदाजी देखील त्यांची धारधार आहे. आता सध्याच्या टचमध्ये पाहिलं तर सध्याच्याकडे त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळे थोडंसं आपण फाईट करण्यासाठी गोलंदाज जर फाईट करायची आहे तर आपल्याला बॅट्समनला चांगल्यापैकी धावा एकवटणं गरजेचं असं राहील आणि साधारणतः 30 किंवा 30+ धावा जर झाले तर निश्चितच फायटिंग करू शकतात ते या सामन्यातून कुडू संघाच्या विरोधात. परंतु पाहूयात अंतिम षटकाला सुरुवात करतायत अगदी नवीन चेहरा जो पाहायला मिळतो. गेल्या 2 वर्षात या खेळून देखील अतिशय प्रभावित केले प्रेक्षकांना, तो सौरभ सवार. षटकाला सुरुवात करताना पहिला चेंडू स्टेट डाऊन खेळला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवर येत आहेत आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव जी घेताना लगेच स्ट्राईकवर आणतात आयनुल शेख यांना. त्यांना माहिती आहे तेजसना की आयनुल सध्या आता चांगल्या टचमध्ये आले, चांगल्या लयमध्ये आले, तर त्यांना पण स्ट्राईक द्यावी याच हेतूने एक धाव घेताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15वर. अजूनही अंतिम षटकामधले 5 चेंडू जे बाकी आहेत, या 5 चेंडू जर 2 मोठ्यांची फटक्यांची सध्या संघाला देखील अपेक्षा आहे आयनुल यांच्यामधून, त्यांच्या बॅटमधून.
असे षटकार यावेत असं त्यांना देखील वाटतं आणि पुढच्या चेंडूवर मात्र अटॅक आणि अटॅक इतकं भयानक एक चेंडू अगदी सीमे पार नेले ते षटकाराकरता. तर नुकतंच आपण सूरज यांचं जे आपण म्हणणं ऐकलं असेल त्यांचं जे मत होतं त्यात नक्कीच ते संघातील खेळाडूंनी दाद घेतली आणि पुढच्या चेंडू एक चांगला अटॅक करताना षटकार ठोकला आहे. त्यामुळे धावसंख्या 6 वाढती फलकावर आणि धावसंख्या पोहोचली ती 21 धावा. तर जुंजार खेळाडूंचा हा संघ आपण पाहतोय जुंजार वृत्ती त्यांची नेहमीच पाहायला मिळते. वाडा संघ सहजाची कुठल्याच प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखत नसतो. आणि पुढचा चेंडू पुन्हा फटकवण्याचा प्रयत्न याचा चेंडू थोडं हवेत राहिला तिथे क्षेत्ररक्षक अगदी तयारच होते चिराग भानुशाली आणि चेंडूला मात्र कीप करताना इथे फलंदाज झेलचित बाद झालेत. अॅन्युल शेख देखील माघारी परतलेत. संघाचा हा दुसरा गडी बाद झाला. निश्चितच तिसऱ्या चेंडूवर इथे सफलता मिळते. फलंदाज बाद होत आहेत अॅन्युल शेख. मात्र त्यानंतर त्यांची जागा घेतील ते नवीन फलंदाज अक्षय कोकाटे ज्यांना पिन शेडर म्हणून नेहमीच आपण सांगायला पाहतोय बरेच वेळा पाठवलं जातं. आणि आता 3 चेंडू राहिले त्या 3 चेंडूवर जर चांगल्यापैकी खेळ केली तर निश्चित संघाची धावसंख्या 30 पलीकडे जाऊ शकेल. मात्र पुढच्या चेंडूवर फलंदाजांना बीट केला परंतु चेंडू एष्टीमागे चेंडूला तिकडे अडवलं जातं पाठीमागे. शॉट दरम्यानला चेंडूला कीप केलं तोपर्यंत एक सिंगल धावची संधी होती ती साधताना संघाची धावसंख्या आता पोहोचते पलकावरती 22 या अंकावर 22 स्वरूपात का होईना धावसंख्या 1ने वाढली गेली. आणि आता पाहिलं तर 2 बाद 22 असं हे चित्र आहे सध्या स्कोअर बुकवर. अजूनही पाहिलं तर पुढच्या या षटकातले चेंडू राहिले ते 2 शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू ते एक मोठा फटका तर आवश्यक असेल संघाला. आणि आता तेजस ही जबाबदारी घेतात आपल्या खांद्यावर कारण स्वतः स्ट्राईकवर आल्यात. आणि खेळतील षटकातील 5वा चेंडू सौरभ यांचा. सौरभ यांची अतिशय एक वेगवान गोलंदाजी पण पाहतोय मीडियम फास्ट. यायचा चांगला फटका अगदी कव्हर ड्राईव्ह स्कूपर मंडावे एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू फटकवला परंतु ते क्षेत्ररक्षक जी आडवी भिंत पाहायला मिळते चेंडू स्टॉप केला गेला आहे तो बाउंड्रीपासून. आणि त्यावर फक्त 2 धावा आल्यात कारण प्रयत्न खूप चांगला होता फटकवण्याचा परंतु चेंडू अगदी अडवला गेला. आणि त्यामध्ये 2 धावा येताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 24वर 24. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाला अपेक्षा होती त्याप्रमाणे की जरी खेळ किंवा स्कोर झाला नाही तरी देखील फायटिंग नक्कीच होऊ शकते. आणि या षटकातील आता अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटक्याचीच संघाला अपेक्षा असेल. पुन्हा एकदा बघूयात सामना करतायत तर तेजस. हो मात्र लाईन खूप चांगली ठेवली थोडंसं चेंडू लागली नाईस बॉलिंग मी म्हणेल आफ्टरला चेंडू ठेवला होता. आणि फलंदाज शफल होता हे पाहताना मात्र अगदी गोलंदाज देखील आपली बुद्धिमत्ता वापरली आणि सुंदर गोली करताना इथे षटक संपलं. अशा प्रकारे 3 षटकाचा जो निर्धारित खेळ संपला. आणि या 3 षटकात समाप्तीनंतर वाडा आरपी लाईन संघाने प्रथमतः आपण बॅटिंग करताना पाहतोय की 2 गडी गमावले परंतु संघाची धावसंख्या नेली फलकावरती बरोबर 24 धावा म्हणजे विजयासाठी 25 धावांचं टार्गेट असेल. जे स्वप्न होतं संघाचं की साधा 30+ धावा करायचा त्या मात्र थोड्याशा मागे राहिल्यानंतर आता फाईट करणं थोडंसं जिगरीचं काम असेल. तरी देखील वाडा संघ नक्कीच इथे चांगली झुंज देईल यात शंका नाही आहे. तर बघायचं आता एका बाजूला पाहिलं असेल वाडा संघाची धारदार गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला मात्र कुडूस 11 संघाची चांगली बॅटिंग असे तुंबळ युद्ध एका संघर्ष जो प्रेक्षकांना अपेक्षित आहे या सामन्यातला तो मात्र प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल का मैदानातून ते आपण पाहणार आहोत. दरम्यान निश्चितच इथे आपण एक डीजेला संधी देऊयात एक संगीत ऐकण्यासाठी प्रेक्षकांसाठी. कमॉन डीजे.
आबिडघर मंडळ आयोजित धर्मवीर आनंदिगे स्मृती चषक भगवा करंडक 2024 प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये. या स्पर्धेकरिता आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. प्रथम पारितोषिक दाते आहेत 1,00,000 रुपये आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब आबिडघर, आणि टी शर्ट सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप या स्पर्धेकरिता केलेले आहेत, दरवर्षी करतायत. त्याबरोबर चेंडू व्यवस्था केलेली आहे ज्ञानेश्वरजी खाडे, सन्मान चिन्ह व्यवस्था जीवेशजी महेश वेखंडे, नक्ष वॉटर सप्लाय सागर रमेश भोईर, मुलाचं सहकार्य नीरज ज्ञानेश्वर वेखंडे, दयानंद दळवी जोगमार्गे पाडा, आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल ॲडव्होकेट समीर पाटील आबिडकर यांच्या माध्यमातून LED TV आहे. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक LED TV पूर्वा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर गणेश भोईर आबिडकर. उत्कृष्ट गोलंदाज अन्नपूर्णा बियर बार मिठारामजी पाटील आबिडकर यांच्याकडनं. क्षेत्ररक्षक शूज स्पोर्टचे सुधीर पाटील आबिडकर. यूट्यूबची महत्त्वाची लाईव्हची व्यवस्था भावेश पाटील आबिडकर यांच्या माध्यमातून. जाऊया मॅचमध्ये विजयाकरता 24 धावांचं आव्हान. 26 25 ठाकरे सर प्लीज. 25 ओके. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन येत आहेत अंकुश. स्ट्राईक एंडला अर्षद होंडो. वाईड बॉल, पहिली धाव. आव्हान तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकात खूप काही भूमिका स्पष्ट आहेत. 3 ओव्हरचं या ठिकाणी समीकरण आहे. 18 बॉल आहेत आणि फक्त 24 धावा. लो स्कोरिंग मॅच, परंतु लो स्कोरिंग मॅच या सुद्धा टफ झाल्यात या मैदानात. गोरसाई बी टीमनं ठाणे सिद्धार्थनगर टीमला 3 ओव्हरला 23 धावा रोखल्या होत्या. बॅकफुटल्यावर माझा पुलचा प्रयत्न, मिड विकेट डीपकडे मात्र चेंडू जातोय. सिंगल धाव सुद्धा पुरेशी राहील. बॉल टू रन मॅच या ठिकाणी राहिली तर मात्र कुडूस 11च्या खात्यामध्ये धावसंख्या ही 2 षटकात कमीत कमीच 15, 16, 18 पर्यंत मात्र राहील आणि मॅच अगदी 3-4 धावांनी मात्र शेवटच्या षटकात सुद्धा राहील. डॉट बॉल शिवाय आता पर्याय नाही RP लाईन टीमला ही मॅच बनवायची असेल अंतिम षटकांमध्ये कॉम्पिटिशनला. परंतु अर्षद होंडो क्रीजवर उभा राहिला तर नक्की षटकार 1-2 मात्र पाहायला मिळू शकतात येणाऱ्या 2 ओव्हरला. त्यामुळे या ठिकाणी संधी दिली आहे ती गौतम पटेल लालू यांना. अनेक क्रिकेटचे किस्से लालू यांनी घडवलेले आहेत. अनेक षटकार रेकॉर्ड हॅट्रिकचे या खेळाडूच्या नावावर आहेत. आणि इथे बघितलं आपण तर वाईड बॉल, पुन्हा एकदा अवांतर धाव. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे कुडूस 11ची सुद्धा RP लाईन प्रमाणे. सर्व वडकमोळ अगदी फॉर्ममध्ये आहेत. मालिकावीर 1 लाखाची स्पर्धा शिवकृपा चषक गातेच्या ठिकाणी मात्र घेतली होती सिरीज. तिथून सौरभ यांचा फॉर्म खूप चांगला राहिलाय. आणि हा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. दडपण आहे, प्रेशर आहे, धावसंख्या कमी आहे, गरिबी में आटा गेलाय. परंतु या ठिकाणी एवढे वाईड बॉल येणं हे खूप घातकी राहील RP लाईन टीमला. आतापर्यंत स्कोर झालाय 1 बॉल होताना 4 धावा. सामन्याची रंगत मात्र वाढत जाईल. डॉट बॉल RP लाईनची ताकद बनेल का? स्ट्रोक खूप चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 धाव या ठिकाणी पहा. बॉलर बॉलिंग करतोय. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्नही केला होता. ऐनुल शेख मिड ऑन झोन मध्ये आलाही होता, परंतु कॉलिंग अर्षद होंडो यांचा आणि गौतम पटेल यांनी घेतलेली एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटची धाव. ताकद वाढते टीमची. 5 धावा आल्या, 20 धावांची गरज आहे. समीकरण आता सोपी होत आहेत. फास्ट धावा आल्या तर आयोजकांचा वेळ वाचेल. डॉट बॉल आले तर RP लाईनला संघर्षाला संधी मिळेल. मोठे फटके आले तर कुडूस 11 ही या सामन्याची ताकद वाढवेल. वाट शॉट सर्कलच्या बाहेर जातोय लॉंग लेगला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाची मेहनत अफाट आहे, कारण कॅच हा अर्षद होंडोचा होता, जीवाच्या आकांताने गेला होता. परंतु हा कॅच होणं अशक्यच होतं, परंतु शक्य करण्याचा प्रयत्नाला सलाम असेल फिल्डरच्या. धावफलक मात्र जाऊन पडतोय. स्कोर कार्ड रन रेट कव्हर झालाय. 7 धावा, चांगला रन रेट आहे. सिंगल डबल न सुद्धा ही मॅच आता सोपी आहे कुडूस 11 टीमला. निर्धाव चेंडूची वाट पाहतायत या ठिकाणी RP लाईनचे पाठीराखे. अंकुश मात्र या ठिकाणी डॉट बॉल करेल का अर्षद होंडो सारख्या एक महान खेळाडूला?
क्लास फटका कव्हर ड्राईव्ह. वाट बॅटिंग यार. टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. चेंडू सीमा पार. बाउंड्री लाईनच्या अगदी 1 इंच मागे. चौकार 1 टप्प्याखेर. तब्बल 18 वर्ष इन फॉर्म बॅटिंग अर्षद होंडो यांनी केली आहे. कुडूसपासून क्रिकेट सुरू केलं. दुबई कतार पर्यंत ते क्रिकेट मोठं झालं. ओ माय गॉड. पब्लिक खुश. चेंडू आता सीमा रेषा पार. पूल अँड सक्सेसफुल षटकार. होंडो ब्रँड. धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते टोटल स्कोर कार्डवर. 25 करायचे आहेत. 17 झालेले आहेत. खतरा आता मात्र आरपी लाईनवर आहे. अर्षद होंडो समोर उभे आहेत. एक चौकार एक षटकार अर्षदनं लगावलेला आहे. आता विजयाकरिता फक्त 8 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड अर्षद होंडो यांच्या नावावर आहे. उत्कृष्ट फलंदाजाच्या कॉम्पिटिशनमध्ये अर्षद होंडो हे पहिल्या स्थानावर आहेत. पहिल्या मॅचला 26, दुसऱ्या मॅचला 40, पुन्हा 26 आणि त्यानंतर 0 आणि आता 13 धावा. सर्वाधिक धावा अर्षद होंडो या रेसमध्ये आहेत. सर्वाधिक विकेट बघितलं आपण तर कुडूस 11 कडेच मान आहे. चिराग भानुशाली 3 मेडन ओव्हर टाकलेले आहेत. खूप चांगलं प्रात्यक्षिक दाखवलंय. गोलंदाज तयार. अंकुश. हा बॉल या ठिकाणी पाहता आपण फुलरलिनचा चेंडू. डॉट बॉल. मोठं बनायचंय तर मोठ्या खेळाडू समोर आपलं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. जरी मोठा खेळाडू आपल्याला षटकार चौकार लगवत असेल परंतु गोलंदाजांनी हिंमत ठेवली पाहिजे. आणि इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सामन्याची समीकरणं आता पूर्णपणे कुडूस यांच्या हातामध्ये आहेत. सामना काढणं आरपी लाईनला जवळजवळ अशक्य आहे. परंतु अजूनही 2 ते 5% ही मॅच फिरवायला संधी असेल. जेव्हा कठीण सामना असतो ना त्यावेळेस इतिहास खरा रचला जातो. तेव्हा इतिहास घडतो. तो घडवायचा असतो. घडवल्याविना आपल्याला कोण ओळखणार नाही. हर्षद होंडो यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली वयाच्या 18व्या वर्षी, वयाच्या 17व्या वर्षी, त्यावेळेस मात्र हर्षद होंडो यांनी मुंबई डोंगरी गाजवली. मग 105 धावा असतील, 103 धावा असतील, 101 धावा असतील, 90 धावा असतील, 98 धावा असतील, 65 धावांची फास्ट इनिंग असेल. कमी वयामध्ये मुंबई पुणे ठिकाणी जाऊन मात्र आपल्या स्वतःला सिद्ध केलं. ग्रामीण भागाचं वाडा तालुका आणि कुडूसचं नाव दुबई कतारपर्यंत पोचलं असं नाही आहे. मेहनत त्याला आणि तेवढी आत्मीयता क्रिकेटबद्दल लागते मित्रांनो. अर्षद होंडो नंतर स्टार घडावेत ही अपेक्षा मात्र आजही आमच्या मनात आहे. सुरेख फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न 1-1 धावेनं. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते. आकडा येतोय 18. 25 धावा करायचे आहेत. 18 धावसंख्या फळकावर लागलेली आहे. दुसऱ्या ओव्हरचे 5 बॉल बाकी आहेत. दर्पण यांनी मात्र षटक हाती घेतलंय अर्षद होंडो समोर असताना. येणारा बॉल फेकून दिले गुड लेनच्या बॉलवर. चांगल्या बॉलवर चांगला फटका. सीमा पार षटकार. बॉलही चांगला होता. फटक्यावर टायमिंग टेम्परामेंट अर्षद होंडो यांचा परफेक्ट. 6 धावा. एक मोठे पॅकर आहेत आणि अर्षद होंडो यांचा खेळ त्यांनी कित्येक वेळा पाहिलाय. खूप फॅन त्याचे आहेत आणि आज मात्र अर्षद होंडो यांची बरदार बॅटिंग. हवेमध्ये बॉल आणि इथे पाहता आपण कॅच आउट. पहिला गुडलेनचा टाकला, षटकार फेकला, त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस केलं, बॉलची गती कमी केली आणि इथे मात्र अर्षद होंडो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या प्रेक्षकांकडनं. व्हॉट अ बॅटिंग यार. पहिल्या स्थानावर धावसंख्या उभारली अर्षद होंडोनी. 1 लाख ही स्पर्धा भगवा करंडकमध्ये. या डीजे
ज्यांचं क्रिकेट पाहत पाहत हर्षद होंडो घडले, महेश भोईर घडले, विशाल वल्टे घडले, गौतम पटेल घडले, जमीर बंदी घडले, अनेक स्टार घडले. टाळ्या झाल्या पाहिजे हर्षद होंडो यांच्याकरिता. व्हॉट अ बॅटिंग यार. जेवढ्या सामन्यांमध्ये कुडूस इलेव्हन खेळलाय त्या सामन्याच्या 99% धावा हर्षद होंडो यांनी केलेल्या आहेत. एक जबाबदारी, एक मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाची शान, कुडूस टीमचा मान. कारण या मोठ्या स्पर्धेत आपण जर जिंकलो तर आपल्या टीमच्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढेल, क्रिकेट टिकलं जाईल, क्रिकेट मोठं होईल. म्हणून या ठिकाणी योगेश चौधरी सुद्धा आजही इन ॲक्शनमध्ये टीममध्ये खेळत आहेत. आणि इथे पाहता आपण धाव इझी पूर्ण केली, गेम फिनिश. सामना 2 षटकाच्या आता संपला गेलाय. आरपी लाईनवर मात्र विजय कुडूस इलेव्हनचा झालाय. आणि या ठिकाणी विपुल पाटील बेस्ट ऑफ लक देताना कुडूस इलेव्हन टीमला, ऑल प्लेयर्स आरपी लाईन टीम, कारण दोन्ही वाडा टेनिसचे संघ होते, अगदी गटातून निघाले होते. ट्रॉफी तर नावावर आहे, पण पुढे वाटचाल मात्र सेमीफायनलपर्यंत मात्र नक्की केली जाईल. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतोय. सुपोंडे संघ जो रायझिंग आहे, सिनियर टीम आहे कुडूस इलेव्हन टीम, यांनाही शुभेच्छा देतोय. आणि येणाऱ्या टेंबिवली विरुद्ध तलासरी या मॅचकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी घेऊया थोडासा ब्रेक आणि ऐकूया मधुरमय संगीत डीजे कडनं.